गो गैस कंपनी मुर्दाबाद, मॅनेजमेंट मुर्दाबाद। आज उमरेड MIDC मध्ये कॉन्फिडन्स एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या गो गॅस कंपनीमध्ये येथे काम करणाऱ्या कामगारांच्या अनेक समस्या होत्या। त्या समस्या, त्या मागण्या कंपनी मॅनेजमेंटनी पूर्ण न केल्यामुळे या ठिकाणी कामगारांनी संप पुकारलेला आहे। हा बेमुदत संप आजपासून सुरू झालेला आहे आणि कामगारांना न्याय देण्यासाठी अजूनही कंपनीच्या मॅनेजमेंटनी पुढाकार घेतलेला नसल्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी जे कामगार संपावरती आहेत त्या कामगारांकडनं आपण त्यांच्या काय मागण्या आहेत, काय समस्या त्या जाणून घेण्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात असंतोष या ठिकाणी कामगारांचा आपल्या कॅमेऱ्याच्या समोर दिसून येत आहे। त्यांच्या समस्या आणि मागण्या काय आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेऊ आणि मॅनेजमेंट या संपूर्ण समस्यांना मागण्याच्या बाबतीमध्ये निर्णय काय घेते याकडे कामगारांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या ना काय नाव आपलं? सुनील वाघमारे। मी इथे 2 ते 3 वर्षापासून काम करत आहे। कुठल्या पोस्टवर आता आपण? मी ऑपरेटर आहे। बरं, थर्ड पार्टी स्टॉप मध्ये। या लोकांनी जसं की आम्ही 1 जानेवारी 2025 ला काम बंद आंदोलन केलं होतं। बरं, यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की डिसेंबर मध्ये की काही वर्कर जे आहेत, जे डिग्री डिप्लोमा वाले आहेत, त्यांना परमनंट करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानंतर आम्ही 1 जानेवारी 2025 ला जे काम बंद आंदोलन केलं ते 5 दिवस चाललं। त्याच्यामध्ये काही आमच्या बेसिक मागण्या होत्या, त्या 20-25 मागण्या होत्या। त्यांनी करतो म्हणून आश्वासन दिले, ठीक केले, सर्व गोष्टी झाल्या। त्याच्यामध्ये नॉर्मलच्या गोष्टी आहेत, जसं की पिण्याच्या पाण्याची सुविधा। बरोबर, पिण्याच्या पाण्याची सुविधा इथे एवढी खराब आहे, ते आता पण दाखवू शकतो आम्ही। टॉयलेट, बाथरूम आणि इथे कुठल्याच प्रकारची सेफ्टी नाहीये। बरं, आणि आम्ही गाडी पार्किंग मागितली, गाडी पार्किंग हो बोलले, परंतु अजूनपर्यंत झालेली व्यवस्था केली नाही। 10 तारखेच्या आतमध्ये यांनी पगार देण्याचे आश्वासन दिले, परंतु पगाराची तारीख कधी पण यांच्या मनाच्या नुसार हे करतात। यांना विचारण्यासाठी गेलं तर हे पडवापडीची उत्तरं देऊन आम्हाला डराव धमकाव करून गेट बंद करू, असं करू, ते करू, कंपनीतून काढून टाकू, हे केलं जाते। आणि इथे 7 महिन्यापासून PF ESIC वर्करचा काटला जातो, परंतु यांनी 1ही रुपया वर्करचा भरलेला नाही। यांनी पुरा काळा बाजार करून ठेवलाय मॅनेजमेंटने। याला विचारणा करण्यास गेलं तर हे म्हणतात की काम चालू करा, आम्ही या दिवसात चालू करू, त्या दिवसात करू। यांनी आम्हाला 10 तारखेच्या आतमध्ये करून देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आज 14-15 तारीख आहे, तरी अजून झालेलं नाही आणि अजून म्हणतात की आम्हाला 2 दिवस द्या। काय करायचं आम्ही? किती शिफ्ट मध्ये काम चालते कंपनीमध्ये? 3 शिफ्ट मध्ये। किती कामगार आहेत टोटल या ठिकाणी? 220 जास्त आहेत, परंतु ते जे आमच्या प्रोडक्शन मध्ये आहेत ते 220 आहे। ओव्हरऑल भरपूरशे वर्कर आहेत इथे, जसे की 300-350च्या वर जवळपास। बरं, हे सर्व वर्कर्स संपावरती आहेत की काही वर्कर्स आतमध्ये काम करून राहिले? पूर्णपणे काम ठप्प आहे, कंपनीचं काम बंद आहे। बरं, कंपनीच्या मॅनेजमेंटनी तुमच्याशी कधी वादसंवाद करण्याचा किंवा आपसामध्ये ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला की नाही केला? सांगितलं ना, 7 महिने अगोदर यांनी सर्व गोष्टीचे म्हणजे आश्वासन दिले। अच्छा, परंतु 7 महिने ओलांडून गेले, परंतु अजून पण पाण्याचं वॉटर फिल्टर सुद्धा लागलेलं नाही। आता जाऊन पाण्याची व्यवस्था कशी आहे तर तुम्हाला दिसेल तिथे कसं काय। संडास बाथरूम आहे, त्यांना दरवाजे, संडासच्या याला गेट पण नाहीये, असं दोरी लावून बांधून पकडून ठेवावं लागते। त्यांच्या समोर हेच तुम्ही वाक्य बोला, ज्यांना जर मंजुरी दिली तर आम्ही करण्यास तयार आहे, त्यांनी जर नाही म्हणलं तर आम्ही त्याच्यावर काही आक्षेप करू शकत। या ठिकाणी आपण जे कामगार या ठिकाणी काम करत आहेत, शेवटी कामगार असो, अधिकारी असो, मॅनेजर असो की HR असो, हे सर्व लोक एक मनुष्य आहे, मानव आहे। त्यांनी मानवाप्रती माणसाचा जो विचार आहे तो या कंपनीच्या मॅनेजमेंटने करायला पाहिजे, कारण हे सर्व काम करत असताना आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र हे कामगार झटत असतात आणि त्या अनुषंगाने मागील 7 महिन्यापासून हे आपल्या हक्काच्या लढाईसाठी लढत आहेत। आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणून मॅनेजमेंटच्या संपर्कात आहे। 7 महिन्यापासून मॅनेजमेंटने या सर्व समस्यांकडे, मागण्यांकडे लक्ष दिले नाही। अखेर या कामगारांना या ठिकाणी उपोषण म्हणा किंवा संपाचा पवित्रा घ्यावा लागला, कुठल्याच प्रकारच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि आज मॅनेजमेंट या ठिकाणी 2 दिवसाचा पुन्हा वेळ मागत आहे। म्हणजे मॅनेजमेंट कुठल्या प्रकारचा कसा विश्वासघात किंवा कोणती चाल या ठिकाणी करत आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल। एवढंच नव्हे तर कुठल्याही कंपनीला जेव्हा कंपनी चालू करायची असते तेव्हा त्या ठिकाणी कंपनीला परवानगी देताना अनेक गोष्टीत अटी व शर्ती हे
MIDC कडनं लिखित स्वरूपात घेतल्या जाते आणि त्या लिखित स्वरूपात घेतल्यानंतर कामगारांना ज्या सुख सुविधा या ठिकाणी भेटायला पाहिजे त्या न भेटल्यामुळे आज या कामगारांचा असंतोष या ठिकाणी उमटून दिसत आहे. बोला सर, जेव्हा जानेवारीमध्ये आमची स्ट्राईक झाली होती 7 दिवसाची, त्याच्यानंतर स्ट्राईक आमची संपल्यानंतर आम्ही काम चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी एका मुलाचं बोट तुटलं रोज स्टॅम्पिंग मशीन म्हणून डाटा जे बनवते ते त्याच्यावर. असा तो मुलगा आहे रौनक मून म्हणून या मुलाचा या ठिकाणी अपघात झाला होता. त्या अपघात झाल्यानंतर त्याला त्या ठिकाणी त्याचं मधलं बोर्ड जे आहे त्या अपघातात निकामी झाल्यासारखं झालं होतं, परंतु कंपनीला कुठलीच दयामया आली नाही. कंपन्सेशन त्या व्यक्तीला कामगारांनी स्वतः जवळचा पैसा जमा करून या दुखापत झालेल्या कामगारांना आर्थिक मदत केली. सर, मी इथं 3 वर्ष झाले काम करत आहो. आज माझा 16 सप्टेंबरला 2024 मध्ये ऍक्सिडेंट झाला. तर 6 महिने मी बाहेर झालता, ड्युटीवरच येत होतो. ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर मी 6 महिने रेस्ट केलं. पोटाचं ऑपरेशन झालं होतं माझं. नंतर मी रिजॉईन केलं. मग मी ESI चा बेनिफिट घ्यायसाठी निघालो सर. तर सर यांनी ESI नंबरच नव्हता दिला सर. तर यांनी ESI नंबर बनवला नव्हता. जो बनला होता त्याचं त्याचं नाव होतं. सर मला ESI 3 वर्ष माझा कटला, पण ESI बेनिफिट मला मिळालंच नाही.